15 ऑगस्ट जवळ आलाय. खूप धूमधाममध्ये तिरंगा लावला जाईल. देशभक्तीची गाणी दिवसभर ऐकू येतील. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. शहीद होतानाच्या एका सैनिकाच्या या भावना सुद्धा या गाण्याच्या रूपाने सगळीकडून ऐकू येत राहतील. हो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशीच या CDs लावल्या जातात. आणि मग ठिकठिकाणी झेंडावंदन करणं हे तसं पाहिलं तर वाढत गेलेली गोष्ट आहे. म्हणजे जसा ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, भारतीयांनी एकत्र होण्यासाठी गणपती बसवणे ही सुरुवात झाली. गणपतीची मंडळं वाढत गेली. अर्थात त्याचं सध्याचं रूप काय आहे याची चर्चा न केलेली बरी. कोणी कोणी यामध्ये हात धुवून घेतलेत आणि कोणती कोणती मंडळं आज मोठी होत आहेत हा भाग सोडून देऊ. त्याच पद्धतीने झेंडावंदन किती चौकांमध्ये होतं आहे. कोणत्या कोणत्या संघटनांनी झेंडावंदन सुरू केलं, कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये हे झेंडावंदन होतं. ठिकठिकाणी कोणाच्या हस्ते हे झेंडावंदन होतं. जो काही प्रशासकीय प्रोटोकॉल आहे त्याच्याविषयी मला काहीही म्हणायचं नाही आहे. त्या गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे होत असतात. त्या होण्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. पण झेंडावंदनाला फक्त नगरसेवकांना बोलावणं, राजकारण्यांनाच बोलावणं हे ज्या मंडळांमध्ये घडतं, ज्या संस्थांमध्ये घडतं, त्या गोष्टींची मला कीव करावीशी वाटते. अरे, लाखो सेवानिवृत्त सैनिक आहेत. लाखो, प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला सैनिक सापडतील ज्यांनी 15 वर्ष, 17 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष या देशासाठी त्यांनी दिली आहेत. म्हणजे ज्या सैनिकांची संख्या लाखोनी, हजारोनी, शेकड्याने तुम्हाला मोठमोठ्या शहरामध्ये दिसून येते, त्या ठिकाणी मला नाही वाटत अस्तित्वात असलेल्या सैनिकांपेक्षा झेंडावंदन ज्या ज्या ठिकाणी होतं ती ठिकाणं जास्त असतील म्हणून. नक्कीच नसतील. मध्यंतरी मी एक कार्यक्रमात गेलो होतो नुकताच, आणि 2-3 सोसायटीचे झेंडावंदनासाठी सैनिकांच्या ग्रुपमधल्या काही सैनिकांना चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करायला रीतसर पत्र घेऊन आलेली काही मंडळाची माणसं पाहिली मी. अरे, लगेच त्यांना मी सॅल्यूट केला, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना. त्यांना मी इतकंच बोललो, तुमच्या मनातली ही जी आस्था आहे ना, ही खूप काही बोलून जाते, समाजाला एक संदेश देते. ज्या तिरंग्यामध्ये जो केशरी कलर आहे, ज्याला शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक मानलं जातं, किती लोक या शहीदांच्या बलिदानाचा सन्मान ठेवतात हो. किती मंडळं या शहीदांच्या, या सैनिकांच्या सेवेचा सन्मान ठेवतात, हा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी मला वक्तव्य खूप छान ऐकायला मिळतात राजकारण्यांची, खूप मोठा आदर सैनिकांच्या विषयी वगैरे वगैरे. पण मी सगळ्या संस्थांना, सगळ्या मंडळांना आव्हान करीन, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आज 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला झेंडावंदन करताय, त्या ठिकाणी तुम्ही झेंडावंदनासाठी फक्त सैनिक,
फक्त सैनिक यांनाच चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करा. सैनिकांनी काय फक्त ठेका घेतलाय का जीव देण्याचा? आत्ता नुकताच कोलंबियाला भूकंप झाला, 7.4 रिश्टर स्केल. बिल्डिंगच्या बिल्डिंग पडल्यात, शेकडो लोक मेलेत त्याच्यात, हजारो लोक जखमी झालेत. पुन्हा ते बरे होतील, अपंगत्वाच्या शिवाय जगतील किंवा नाही, काही शाश्वती नाही. अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या. आसाममध्ये पूर आला आहे, सरकारी आकडा आहे, काय 70-80 लोक मेले, 1.5 ते 2 लाख लोक विस्थापित झाले, त्यांची व्यवस्था केली आहे वगैरे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, काय करतात हे नेते मंडळी? बोलवा आर्मीला, AC मध्ये बसून धडाधड आदेश सोडले जातात. चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्यापर्यंत लगेच मेसेज जातो आणि टीमच्या टीम नेमल्या जातात. लोकांना वाचवण्याचं काम आर्मीच करते. कुठे जम्मू काश्मीरमध्ये किंवा कुठे अजून गडचिरोलीच्या जंगलात अतिरेकी घुसलेत, बोलवा आर्मीला. आता पोलीस के बस की बात नाही रही. वादळ आलं, खूप मोठं नुकसान झालं, लोकांचे जीव धोक्यात आलेत, खूप मोठा पूर आला आहे, बोलवा आर्मीला. येतात का? 588 लोकांपैकी कोणीतरी कंबर कसून यावेळेस वाचवायला मी आलोय, मी नेता आहे असं म्हणून कोणी आलाय का? घडला इतिहास. पाहणी हेलिकॉप्टरमधनं करणं आणि जनतेच्याच पैशातनं पैसा तिकडं डायव्हर्ट करणं, संपली ड्युटी. खरं जर या तिरंग्याचा सन्मान राखायचा असेल आणि खरोखर त्या केशरी या रंगासाठी तुमच्या मनात जर आत्मीयता असेल, प्राणांची आहुती, बलिदान, याच्यासाठी शौर्य, याच्यासाठी तो केशरी रंग आहे. पांढरा कलर शांतता. अरे शांतताच राखतोय भारत देश, कधी स्वतःहून कोणावर आक्रमण नाही केलं. शांतीदूत म्हणलं तरी चालेल भारताला. काही लोक शांतीदूत असल्याचा देखावा करतात आणि जवळच्या राष्ट्रात अतिरेकी सोडतात. तसं तर नाही करत आहे आपला भारत देश. त्या पांढऱ्या कलरची शांतता ती प्रस्थापित राहावी, देशामध्ये सुद्धा कुठेही काही उद्रेक होऊ नये, याच्यासाठी प्रत्येकजण, अगदी प्रत्येक नागरिक तळमळीने काम करत असतो. पण आग कोण लावतं काही सांगायची आवश्यकता नाही आहे. सामान्य जनतेमध्ये, त्यांच्या मनामध्ये आगी कोण लावतात? तिसरा रंग आहे आपला हिरवा. शेतकऱ्यांशी संबंधित या देशाची समृद्धी ज्यांच्यामुळे येते ते शेतकरी बंधू. हिरवा रंग हा त्यांच्यासाठी आहे. शेतीप्रधान देश आहे आपला भारत देश. या तिरंग्याच्या रंगांना खरोखर जर अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल ना, तर आत्ता जी मी मानसिकता वर्णन केली आहे, चौकाचौकात तुम्ही झेंडावंदन जरूर करा, अगदी प्रत्येक सोसायटीत करा, माझं काही म्हणणं नाही. देशप्रेम दिवसेंदिवस वाढत गेलंच पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्वाला अधिक अधिक प्रज्वलित होत गेली पाहिजे. हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, सलाम आलेकुम याच्याऐवजी एकमेकांना फक्त जय हिंद असं म्हणण्याची मानसिकतासुद्धा प्रत्येक माणसाच्या मनात जागृत व्हावी असंच मला वाटतं. आणि या चौकाचौकात तुमच्या शहरात तुम्ही शोध घ्या, जिथं म्हणून काही रिटायर्ड सैनिकांच्या संघटना कार्यरत असतील तिथं जावा आणि प्रत्येक चौकामध्ये एका सैनिकाच्या हस्ते झेंडावंदन करा. फक्त पुरात वाहून चालला वाचवायला आर्मी पाहिजे, भूकंप झाला वाचवायला आर्मी पाहिजे, अजून कोणतं संकट आलं वाचवायला आर्मी पाहिजे, सीमेमधून आत घुसली लोकं परदेशातली त्यांना शोधून काढायला आर्मी पाहिजे, जम्मू काश्मीरमध्ये प्रायव्हेट लोकांवरती हल्ले झाले, अतिरेकी आले,
ते जंगलात कुठं लपले बघायला आर्मीच पाहिजे. आणि नेते मात्र कोटी कोटीच्या कारमध्ये फिरायला पाहिजेत आणि अशा ठिकाणी जाऊन मिरवायला पाहिजेत. जिथं प्रोटोकॉल आहे तिथं येणाऱ्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत माझं हे बोलणं नाही आहे. ज्या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे त्या त्या अधिकाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन होतं त्या ठिकाणी काही बोलणार नाही मी. पण ज्या चौकाचौकात सोसायटीमध्ये ज्या संस्थांमध्ये नगरसेवक येतो त्यांनी एक 10,000ची व्यवस्था केली आपल्या संस्थेसाठी म्हणून त्याच्या हस्ते झेंडावंदन, सोडून द्या ही मानसिकता. त्या नगरसेवक आणि राजकारण्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करीन, एखाद्या सैनिकाला आमंत्रित करा, तुम्ही मागे राहा. कारण जीव वाचवताना आणि देशासाठी जीव देताना फक्त आर्मीच पुढं असते, फक्त नेव्हीवाला माणूस झटत असतो, फक्त एअरफोर्सवाला माणूस झटत असतो. आदेश मिळताच धावत धावत कॉकपिटमध्ये जाऊन लवकरात लवकर विमान आपलं फायटर जेट कसं हवेत जाईल याच्यासाठी तडफडणारे एअरफोर्सची माणसं असतात. सेकंदाचं समुद्रामध्ये महत्त्व असतं. जेव्हा आदेश वरून येतो की नाही आता हल्ला करा, तेव्हा सेकंदाला महत्त्व असतं. संदेश आपल्या आहे त्या लँग्वेजमध्ये, हिंदी इंग्लिशमध्ये नसतो, कोडिंग लँग्वेज असते, ती डिकोड करावी लागते फास्ट. आणि लगेच आपल्याला तिथला जो कमांडर असतो जहाजावरचा त्याला आदेशित करावं लागतं, त्याला तो आदेश दाखवावा लागतो आणि लगेच सेकंदात हमला करावा लागतो. तो नाही केला तर परतीचा तिकडून हमला आधी होऊ शकतो आणि जहाजातले 250-300 सैनिक जलसमाधीस्थ होऊ शकतात. काय या सेकंदांचं महत्त्व जगलेल्या माणसांबद्दल आपण कधी अभिमान बाळगणार नाही? त्यांच्या हस्ते झेंडावंदन केल्यावर काय तुमचा 15 ऑगस्ट साजरा होणार नाही? असे काही प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आणि हा ट्रेंड बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहा. त्या वर्दीला, त्या वर्दीतल्या त्या व्यक्तीला जो जिवंत परत आला आहे त्याला खूप मोठा सन्मान देत राहा. जय हिंद, जय भारत. विश यू हॅपी इंडिपेंडन्स डे.